नमस्कार मित्रांनो, या सेशनमध्ये आपण ट्रिगर्स आणि इव्हेंट्स बघणार आहोत. ट्रिगर्स अशी कन्सेप्ट आहे की एखाद्या टेबलवरती काही इव्हेंट जर परफॉर्म होत असतील, जसं की इन्सर्ट म्हणा, अपडेट म्हणा, डिलीट म्हणा, तर आपण दुसरा एखादा टेबल, कोणताही टेबल अपडेट करू शकतो विथ द हेल्प ऑफ ट्रिगर्स. तर साधारण आता एक एक्झाम्पल आहे की इथे सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय डेमोग्राफिक्स आणि एम्प्लॉय सॅलरी असे दोन टेबलचा डेटा आहे. तर प्रोबॅबली कधी कधी काय होतं ना, की आता आपल्याकडे हे एम्प्लॉई सॅलरीचा डेटा आहे आणि याच्यात एखादा नवीन एम्प्लॉई आला आणि त्याचं डिटेल्स आपण इथं फिलअप केले, जसं की फर्स्ट नेम, लास्ट नेम, त्याच्यानंतर ऑक्युपेशन, सॅलरी आणि डिपार्टमेंट आय डी. आणि इथं जर ऍड झालं तर एम्प्लॉय डेमोग्राफिक्स पण मध्ये पण याचा रेकॉर्ड ऍड व्हायला पाहिजे. म्हणजे कधी कधी काय होतं ना, ते मिस होतं. आता इथं बघा, 2 नंबरचा रेकॉर्ड आहे, राजेश सॅमसन. याचा रेकॉर्ड इथं आहे एम्प्लॉय सॅलरीमध्ये, पण आपल्या एम्प्लॉई डेमोग्राफिक्स मध्ये त्याचा 2 नंबरचा रेकॉर्ड नाही अपडेट. म्हणजे हे कोणतरी अपडेट करायचं विसरलं, असं होऊ शकतं. तर हे न हे होऊ नये म्हणून आपण ट्रिगर्स क्रिएट करू शकतो, की जसं की इथं आता हे 12 नंबरचा रेकॉर्ड आहे, 13 नंबरचा जर रेकॉर्ड ऍड केलं तर त्याचे डिटेल्स लगेच फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि एम्प्लॉई आय डी आपण याच्यात ऍड करू शकतो ऑटोमॅटिकली. म्हणजे कोणालाही मॅन्युअली काही करायची गरज नाही. त्यासाठी आपण ट्रिगर करू शकतो. क्रिएट ट्रिगर. आणि मग आता याला म्हणायचं की आपल्याला एम्प्लॉई इन्सर्ट, आपण एक नाव देऊ शकतो, हे काही पण नाव देऊ शकतो, आपल्या मनावरती आहे. आणि मग आपल्याला इथं म्हणायचं आहे की आफ्टर इन्सर्ट ऑन कोणत्या टेबलमध्ये, ह्या एम्प्लॉई सॅलरीमध्ये इन्सर्ट जर झालं तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, एम्प्लॉई सॅलरी हा एक टेबल द्यायचा. म्हणजे आपण म्हणतोय की एम्प्लॉई सॅलरी या टेबलमध्ये जर इन्सर्ट झालं तर मग मला काय करायचं आहे की फॉर इच रो म्हणजे काय आहे की जर मी ह्या टेबलमध्ये एक रेकॉर्ड इन्सर्ट केलं किंवा 10 रेकॉर्ड इन्सर्ट केले, जेवढे रोज असतील तेवढे मला माझ्या ह्या एम्प्लॉय डेमोग्राफिक्स मध्ये इन्सर्ट व्हायला पाहिजे, म्हणून आपण हे फॉर इच रो असं म्हणतो. आणि त्यानंतर आपण बिगिन आणि एंड म्हणतो. आता बिगिन आणि एंड मध्ये काय करतात आपल्याला, तर इन्सर्ट इंटू, म्हणजे जर याच्यात एखादा इन्सर्टचं ऑपरेशन झालं एम्प्लॉई, तर ते आपल्याला इन्सर्ट इंटू एम्प्लॉई डेमोग्राफिक्स हा जो टेबल आहे त्याच्यात आपल्याला इन्सर्ट करायचे. तर त्याच्यात कोणते कोणते फील्ड्स आहेत, जसं की एम्प्लॉई अंडरस्कोर आय डी, फर्स्ट नेम, कॉमा, लास्ट नेम, ह्या फील्ड्स आहे. आणि व्हॅल्यूज काय करायचे, तर व्हॅल्यूज टाकताना आपल्याला लेट्स से की याच्यात एम्प्लॉई सॅलरी मध्ये 12 रेकॉर्ड आहे, माझा 13वा रेकॉर्ड आलाय, तर 13वा रेकॉर्डच फक्त याच्यात एम्प्लॉई डेमोग्राफिक्स मध्ये इन्सर्ट झाला पाहिजे, बाकीचे नाही झाले पाहिजे. त्यासाठी आपल्याला जे नवीन आले तेवढेच करायचे. त्यासाठी एक न्यू कीवर्ड आहे, जे नवीन रेकॉर्ड आले तेवढेच घेतं. त्याच्यानंतर हे जे आहे एम्प्लॉई आय डी, फर्स्ट नेम, हे द्यावं लागतील. न्यू फर्स्ट नेम, लास्ट नेम, ठीक. म्हणजे जेवढे रेकॉर्ड झाले तेवढे, म्हणजे सिम्पल द्यायचं इथं. आणि आपल्याला याला रन जर करायचं असेल तर याला एक डिलिमिटर आपल्याला द्यावं लागेल. डिलिमिटर डॉलर डॉलर, त्याच्यानंतर इथं त्याला एंड करावं लागेल. आणि इथं आपल्याला डिलिमिटर बॅक टू सेमिकोलॉन असं स्पेसिफाय करावं लागेल. आता याला आपण एक्झिट करू शकतो इथे. याला जर क्रिएट करायला गेलो आपण, क्रिएट ट्रिगर म्हटलं, तर आता आपल्याला इथं बघायचं आहे झालेलं आहे का नाही. तर क्रिएट ट्रिगर हे सक्सेसफुली एक्झिक्यूट झालेलं आहे. आता हे ट्रिगर बघायचे असतं तर आपण इकडे या लेफ्ट साईडला इथं जसं टेबल्स आहे, त्यानंतर व्ह्यूज आहे, स्टोर प्रोसिजर्स आहे, तर ट्रिगरचं एक सेक्शन सेपरेट नाही आहे, परंतु आपण हा ट्रिगर आपण टेबलच्या ह्याच्यात बघू शकतो. हा ट्रिगर इथं एम्प्लॉई इन्सर्ट, हा एक ट्रिगर क्रिएट झाला आहे एम्प्लॉई सॅलरीवर. तर अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. आणि इथं क्रिएट झाल्यानंतर इथं ट्रिगरवरती आपण एकतर रिफ्रेश करू शकतो, अ, आणि या ट्रिगरवरती आपण काहीच करू शकतो, फक्त रिफ्रेश करू शकतो, डिलीट वगैरे अल्टर वगैरे करू शकत नाही. तर अशा पद्धतीने हा ट्रिगर झालेला आहे. आता आपण काय करणार आहोत, एक रो इन्सर्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे हा जो टेबल आहे सॅलरी, याच्यात आपले किती रेकॉर्ड आहे आता, सध्या रेकॉर्ड आहे आपले फक्त की 12 12 रेकॉर्ड आहे. तर 13वा रेकॉर्ड आपल्याला इन्सर्ट करायचा आहे. त्यासाठी मी काय करतो, इन्सर्ट स्टेटमेंट आपण परफॉर्म करतो. इन्सर्ट इंटू सॅलरी, मग व्हॅल्यूज म्हणायचे. म्हणजे त्याच्यात आपल्याला जेवढे जेवढे कॉलम्स असतील, म्हणजे एम्प्लॉई आय डी किती, 13 नंबर, हा 13 नंबरचा त्याच्यासाठी आपण एक काम करूया, अगोदर इथे कॉलमचे नाव देऊया सर्व. एम्प्लॉई आय डी, फर्स्ट नेम, नेम,
ऑक्युपेशन सॅलरी अँड डिपार्टमेंट आय डी. याच्या व्हॅल्यूज आपण 13 नंबरचा एम्प्लॉय आय डी आपण ऍड करतोय. तिथे एक नाव देऊया, राज कपूर. आणि त्यानंतर आपल्याला ऑक्युपेशन द्यायचंय, जे की एक लायब्ररीयन जॉईन झालाय की कंपनीमध्ये. तर ते लायब्ररीयन देतोय आपण, आणि सॅलरी 20,000 सॅलरी ती देतोय आपण, आणि डिपार्टमेंट आय डी 5 नंबर देतोय, कारण की 5 नंबरची ही एम्प्लॉई डिपार्टमेंट जे आहे ते त्याच्या सप्लाय डिपार्टमेंटमध्ये 5 नंबरचं डिपार्टमेंट आहे ते लायब्ररी डिपार्टमेंट, म्हणून आपण एक इन्सर्ट करतोय आता. आणि याला इन्सर्ट जेव्हा करूया आपण, तर तेव्हा एक इथं आलंय 1 रो अफेक्टेड. आता आपल्याला काय करायचं की आपण एक इन्सर्ट ऑपरेशन परफॉर्म केलं, त्यासाठी आपण हा ट्रिगर लिहिला होता आफ्टर इन्सर्ट ऑन, म्हणजे एक इन्सर्टचं ऑपरेशन परफॉर्म केलं. मग आपल्याला ही जी कमांड आहे ती एक्झिक्यूट झाली का नाही, जे रेकॉर्ड आपण इकडे टाकलं होतं ते तिकडे गेलं का नाही, तर ते बघायचं असेल तर आपल्याला काय करायचंय, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई ग्राफिक्स. इथे जर मी एक्झिक्यूट करायचा प्रयत्न केला, तर आता बघायचं की ते आपलं जे रेकॉर्ड्स आहे ते आलेले का नाही. इथे बघा, हे ऑटोमॅटिक एम्प्लॉय आय डी, फर्स्ट नेम लास्ट नेम हे 2 रेकॉर्ड आले. की बाकीचे रेकॉर्ड आता याच्या डिपार्टमेंट अपडेट करू शकतं, कारण तर त्यांना माहित झालं की एक नवीन रेकॉर्ड एम्प्लॉई सॅलरीमध्ये आलंय, त्याचे डिटेल जे आहे ते बाकीचे अ, दुसऱ्या एका कुठं स्टोर असेल तिथून ते घेतील आणि इथं अपडेट करू शकतात. परंतु रेकॉर्ड तर मिस होणार नाही, एम्प्लॉय आय डी 13 नंबरचा मिस होणार नाही. तर हे महत्वाचं आहे. अशा पद्धतीने आपण हे ट्रिगर ऑटोमॅटिक एक्झिक्यूट करू शकतो. आणि खूपच इम्पॉर्टंट आहे, जेव्हा आपण ऍडव्हान्स एसक्यूएल मध्ये काम करतो तेव्हा अशा गोष्टी आपल्याला यूज कराव्या लागतात. आता आपल्याला इव्हेंट्स बघायचे. इव्हेंट्स काय आहे ना, की इव्हेंट्स ट्रिगर आणि इव्हेंट्स मध्ये फरक आहे. ट्रिगर कसे की एखाद्या टेबलवरती ऑपरेशन काही झालं तर दुसरे ऑपरेशन आपण त्या दुसऱ्या एखाद्या टेबलवरती अपडेट करू शकतो किंवा सेट करू शकतो. परंतु इव्हेंट्स हे असे आहे की जे शेड्यूल ऍक्टिव्हिटी म्हणजे कसं आहे की अ, दर 5 मिनिटाला, दर मिनिटाला, दर 30 सेकंदाला, किंवा दर महिन्याला, दर आठवड्याला, किंवा दर 6 महिन्याला, किंवा 1 वर्षाला असे कोणते तरी ऍक्टिव्हिटी परफॉर्म होत राहील, आणि त्यानुसार आपल्या टेबलमधला डेटा अपडेट होऊ शकतो किंवा डिलीट होऊ शकतो, अपडेट होऊ शकतो, जशी रिक्वायरमेंट असेल तशी. आता आपल्याकडे एक टेबल आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम बाय डेमोग्राफिक्स. आणि आपल्याला असं सांगितलं की म्हणजे ऑर्गनायझेशन पॉलिसी की ज्यांचं वय 60च्या वरती आहे त्यांचे रेकॉर्ड्स या टेबलमधून डिलीट करा, कारण की ते रिटायर झाले. मग आता आपण काही एक एक चेक करत बसणार का? मग आपल्यासाठी आपल्याला असे इव्हेंट्स लिहिता येतात, लिहायला लागतील यासाठी. तर ते कसे करायचे? तर त्यासाठी आपण एक क्रिएट इव्हेंट म्हणणार आहे. आणि आता करायचं काय आपल्याला, तर इथे आपण सिलेक्ट जे आहे म्हणजे एक वेअर एज इज 60, याच्यावरती जेवढे रेकॉर्ड आहे, म्हणजे याला मी जर यूज केलं, एक रेकॉर्ड आहे, तर हा रेकॉर्ड डिलीट झाला पाहिजे, असं यासाठी एक इव्हेंट करायचा आहे. तर त्याला आपण नाव देऊ शकतो की डिलीट रिटायरीज. ठीक आहे, असं करू शकतो. आणि इथे म्हणू शकतो की ऑन शेड्यूल एव्हरी. आता इथं जनरली असे रिटायर होणारे लोक महिन्याला आपण चेक करू शकतो, किंवा अ, 6 महिन्यातून चेक करू शकतो टेबलमध्ये. परंतु आपल्याला इथं आता सध्या टेस्टिंग पर्पजसाठी मी फक्त काय म्हणतो, 30 सेकंद, 3 सेकंदाला मी एक ऑपरेशन चेक करत राहील, किंवा एक टेबलचा डेटा चेक करत राहील, त्याच्यात किती रेकॉर्ड्स आहे, 60च्या वरती असतील त्यांना डिलीट करायचं आपल्याला. मग आपण इथे म्हणायचं की टू, आणि हे आता सिंटॅक्स आहे, बिगिन आणि एंड एवढं लिहायचं आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचे, ही जी क्वेरी आहे की जिथे आपण काय म्हटलेलं आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम, म्हणजे याला जर केलं एक्झिक्यूट तर काय होतं की एवढे रेकॉर्ड आहे, हा रेकॉर्ड मला डिलीट झाला पाहिजे. आपल्याला डिलीट इथे सिलेक्ट न करता डिलीट म्हणायचे, डिलीट फ्रॉम एम्प्लॉई डेमोग्राफिक्स. आणि तिथे आपल्याला एक गोष्ट चेक करायची की इथे आपल्याला हे रन करण्यासाठी आपल्याला डिलिमिटर द्यावं लागेल, आणि त्यानंतर आपल्याला इथे एंडला डिलिमिटर द्यावं लागेल, परत इथे आपल्याला डिलिमिटर सेमिकोलॉन द्यावं लागेल. त्या अशा पद्धतीने आपण हा एक इव्हेंट क्रिएट करतोय. म्हणजे काय करताय की
जर 60च्या वरती जेवढे एम्प्लॉय असतील त्यांना आपण डिलीट करतोय, एवढे एव्हरी 30 सेकंद आपण चेक करतोय कोणता टेबल चेक करतोय, तर हा एम्प्लॉई डेमोग्राफी. आणि जर याला मी आता क्रिएट करतोय, इव्हेंट क्रिएट करतो, तर हा एक इव्हेंट क्रिएट झालेला आहे. आता याला काय करायचं आहे आपल्याला, याला चेक करायचे की टेस्टिंग करायची की आपलं हे वर्क होतं की नाही. मग आपल्याला, तुम्हाला माहिती आहे की ह्या टेबलमध्ये ऑलरेडी एक रेकॉर्ड होता, जो 60 वयाचा होता. आणि याला जर मी एक्झिक्यूट केलं, तर आता इथं नल रेकॉर्ड येतात. का? कारण की हा जो इव्हेंट आहे तो एक्झिक्यूट झालेला आहे आणि त्यांनी ते काय केलेलं आहे, डिलीट केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे इव्हेंट्स क्रिएट करू शकतो. जर तुम्हाला डिलीट ची परमिशन नसेल, आता कधी कधी जेव्हा आता तुम्ही एसक्यूएलच्या वर्क प्रेफरन्सेस मध्ये जाशाल, तेव्हा तुम्हाला चेक करायचं आहे की इथं एसक्यूएल एडिटरचं एक ऑप्शन आहे इथे. तर हे सेफ अपडेट्स, रिजेक्ट अपडेट अँड डिलीट रिस्ट्रिक्शन, हे अनचेक करायचे तुम्हाला. बाय डिफॉल्ट हे चेक असेल, तर अनचेक करायचे आणि मग ओके करायचे. त्यानंतर मग तुम्ही एसक्यूएल वर्कबेंच पुन्हा ओपन करून हे हे जे इव्हेंट होते आहे ते क्रिएट करू शकता. तर अशा पद्धतीने हे ट्रिगर्स आणि इव्हेंट्स आहेत, खूप युजफुल आहे जेव्हा आपण ऍडव्हान्स एसक्यूएल मध्ये काम करतो तेव्हा. त्याची नक्कीच तुम्ही प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुमचं एसक्यूएलचं स्किल आहे ते इम्प्रूव्ह होईल. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. आणि याबरोबरच ही आपली ॲडव्हान्स माय एसक्यूएलची सिरीज जी आहे ती संपते. मला आशा आहे तुम्ही माझ्याबरोबर फॉलो केला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.